नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. शंकर पाटील सरांचा आभाळ हा कथासंग्रह आता आपण पाहत आहोत. यातील दुसरी कथा. या कथेचं नाव आहे हिशोब. ही कथा आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी एक नम्र विनंती, ती म्हणजे नुकतेच आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन आले असतील तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मग हिशोब या कथेला सुरुवात करूयात. सकाळची वेळ होती. पाटील नुकते येऊन असे चावडीत टेकले होते आणि अशा वेळी एक पाहुणा गाढवावर बसून चावडीपुरा आला. पटांगणातनं गाढव थेट चावडीजवळ आलं आणि उन्हाला बसलेला तारळ आरारा म्हणून उठून उभा राहिला. जवळ जात म्हणाला, आर कुणीकडं गाढव इकडं? कोण का पाहुणा तू? थेट चावडी शिरलाय लागलायस. सगळ्यांच्याच नजरा त्या गाढवाकडे वळल्या. पाटील तलाठी आवासून बघत राहिले आणि खांबाला टेकून बसलेले सनदी लोक सरड्यागत बाहेर पळाले. भोवतीनं गराडा घालून विचारू लागले, आगा कुणीकडं गाढव म्हणायचं हे? 22 रँगच्या सायकलवर बसल्यागत तो गडी गाढवावर बसला होता. वर आखडून घेतलेले पाय खाली जमिनीवर टेकून आणि गाढवाचे दोन्ही कान सायकलच्या हँडलगल घट्ट धरून त्यानं एकवर भोवतीवर नजर टाकली आणि प्रश्न केला, हीच का चावडी? म्हातारा तारळ पुढं झाला आणि हाताचा पंजा उभा करून म्हणाला, व्हय हीच चावडी. आपण कोण मामलेदार काय? का आलायसा? खाली न उतरताच गाढवावर बसून त्यानं विचारलं, पाटील आहेत का चावडीत? सारे संधी तरबत्तर झाले. घोड्यावरनं नवरी मुलगी तिच्या मामानं खाली उतरून घ्यावी तसे एकानं त्याला खाली उतरून घेतलं. बाकीच्यांनी गाढवाला हू हू करून लांब पिटाळून दिलं आणि सगळेच विचारू लागले, कोण तू? कुठनं आलास? काय काम काढलंस? गाढवावरनं आलायस काय आणि नाही काय? थेट गाढव घेऊन चावडीत कुठे शिरायला लागलायस? तोवर खुद्द पाटलांनी चावडीतनं विचारलं, कोण गा, काय भानगड आहे? संधी बाजूला पांगले आणि मध्यम वयाचा लुकडा माणूस मुजरा करून जवळ आला. रोखून बघितल्यागत करून पाटलांनी विचारलं, कोण गा, का आलायस इकडं? पदर पसरल्यागत करून तो म्हणाला, जी सरकार, मी बेलदार हाय, फिरस्ता माणूस. मग काय मुक्कामाला गावात आलायस? पाल घेऊन आलायस? सरकार, कशाची पालं घेऊन येतोय? पाल नाही आणि फिल नाही. बेलदार डोळे झाकल्यागत बोलला आणि गप्प बसला. झाकलेले डोळे उघडून बेलदार म्हणाला, आमचं तळ तिकडं नेस कुंभोजला पडलाय. आपलं नाव ऐकून पायाजवळ आलोय जी. का आलायस? एक तक्रार आहे सरकार. सारेच त्याच्या तोंडाकडं टकाटका बघत राहिले आणि पाटलांनी विचारलं, काय तक्रार? लांब उभा राहिलेला बेलदार पुढं गेला आणि पाटलांचे पाय शिवायचे ते भुई शिवून बोलला, आपण काम कराल म्हणून आलोय जी. उगा पागळ लावत बसू नको. काय हाय ते भडाभडा सांग बघू. एक गुटखा गिळल्यागत बेलदारानं आवंडा गिळला आणि भोवतीवर नजर टाकून म्हणाला, ह्या गावातल्या कोणा टागानं माझी बायको काढून आणली. ती असली शाबू तर परत मिळावी एवढी इच्छा आहे मालक. बेलदाराची ही तक्रार ऐकून पाटील चकित झाले. तलाठीही मान उचलून बघत राहिले. एक नवीन वार्ता कानावर आली आणि सारेच एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले. रेशमागत मऊ असलेल्या गावाला हा काय प्रकार झाला? दुसऱ्याची बाईल पळून आणणारा हा कोण टाक्या जन्माला आला आणि आपण काय ऐकतोय हे त्यांना कळना झालं. बसल्या बसल्या त्यांनी थोडा विचार केला. त्यांची मतीच गुंग होऊन गेली. कपाळाला आठ्या घालून त्यांनी एकवार सगळ्या संध्यांकडे बघितलं आणि सगळ्यांना मिळून वाटताच एक प्रश्न विचारला, काय म्हणतो हे बेलदार? कुणाजवळच या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. संधी हडबडले आणि पाटील ताव काढू लागले, अरे संधी हायसा का भिताड? तरी लेकानो मी म्हणतो
की बाबांनो कानावरचं पटकं जरा वर सारून फिरत चाला. काय आलंय का कुणाच्या कानाव? काय इथं का कुणाला हाय का दुम? तोंडात अशी लाळ धरून बसू नका, जरा बोला घडाघडा. मूग गिळल्यागत सारे बसून राहिले, कारण बाई काढून आणल्याची बातमी कुणाच्याच कानावर आली नव्हती. हे एक वैकच ऐकायला आलं होतं. बसल्या बसल्या सारेच विचार करीत राहिले आणि पाटील ख्यास मारून बोलू लागले. आर जरा गावात ध्यान असावं, काय चाललंय काय नाही इकडं जरा कान असावं. तळ्याला रोड बसल्यागत चावडीचं नुसतं गप्प बसून जाऊ नका. फाडफाड तोंडाला येईल ते पाटील बोलत राहिले. मान खाली घालून समधी मुकाट्यानं ऐकत होती. त्यांच्याकडं रागाचं कड जरा निवल्यागत झालं आणि मग त्या बेलदाराकडं बघत पाटलाने विचारलं, तुझी बायको पळून आणली म्हणतोस? जी सरकार. आणि तू काय करत होतास र? मी काय करणार जी? काय तिला सारखी राखण करत बसत होय? आणि असं ढुंगान धरून बसायला सवड तरी कुठली हो आम्हा लोकात एवढी? बरं बाबा. म्हणून पाटलाने पुन्हा विचारलं, कुणी काढून आणली म्हणायची? मी तर कुणाकुणाची नावं घेऊची? जगात सोदे लोक काय कमी असतात होय? कुणी नेली कुणाच दखल? नेली एवढं तरी नक्की का? ते घट्ट नेली एवढं खरं. अर नेली का पळून गेली? नेली बी आणि पळून बी गेली. ती गेल्याशिवाय ते तरी कसं नेतील? दोन्ही बी खरंच म्हणायचं. आणि एकवार तलाठ्याकडे बघून त्यांनी बारीक चौकशीला सुरुवात केली. कुठनं नेली म्हणायची तुझी बायको? तवा आमचा तळ वडगावला होता. तवा म्हणजे कवा? नेमका काळ ध्यानात यावा म्हणून बेलदारानं डोळे झाकून आठवल्यागत केलं आणि पुन्हा डोळे उघडून तो सांगू लागला. वडगावच्या साळचं बांधकाम चाललं होतं बघा. ते त्या शेजारच्या खाणीतलं दगड फोडायचं काम चालू होतं, ते आठवतंय का तुम्हाला? असं म्हणत पाटील तोंडाकडे बघत राहिले. तसा बेलदार आणखी एक दाखला देत म्हणाला, तो वाठार वडगाव रस्ता झालेला आठवतोय? तो आडाव रस्ता हो. ही काही जुनी गोष्ट असावी असं वाटून पाटलांनी विचारलं. अरे मग किती साल झाली त्या गोष्टीला? बोट मोजून बेलदारानं हिशोब केला आणि तो म्हणाला, झालं की 3 उन्हाळं 3 पावसाळं गेली बघा. आता येणार 4था पावसाळा म्हणून असा. कपाळाला हात लावून पाटलांनी विचारलं, आणि इतकिंदी कुठं झोपला होतास का बाबा? झोपतोय कुठं? मग काय? नाच सोडून आम्ही आपापलं कामाला लागलो, गावगाव फिरत चाललो, झालं. पाटील हसून म्हणाले, तू तुझ्या कामाला लागलास आणि ती आपली कामाला लागली, अशी गोष्ट म्हणतोस ना? झाली खरं, काय करायचं आता? तवर बायकोची आठवण नाही झाली? सरकार, आठवण करून काय करायचंय? रोज आठवण काढतोय, मस्त आठवण येते. आणि मग आत्ताच कसं आला सर? आपलं नाव कानावर आलं, 4 लोकांबी सांगायला लागले, जाऊन तुमचं पाय धरलं तर काम होईल म्हणून आलोय, झालं. एवढं काम करा, गरिबाचं आशीर्वाद घ्या. बसल्या बसल्या पाटील विचार करत राहिले. कधीच अशी गोष्ट कानावर आली नाही. असं मनाशी उसनत त्यांनी संध्यांच्या तोंडाकडं बघत विचारलं, काय रे बाबानू, काय ही भानगड? बेलदार, नाव काय रे तुझ्या बायकोचं? राधूबाई म्हणतात बघा. बेलदारानं नाव सांगितलं आणि हात दाखवून हरिबा म्हणाला, अगं गोपाळ, ती पारावरच्या मळ्यात एक राधूबाई होती बघ. आठवल्यागत करून गोपाळ म्हणाला, ती राधी होय? आगा, ती मग आता पवाराच्या मळ्यात कुठं आहे? असं म्हणून त्यानं पाटलाला सांगितलं. सरकार, लागला ठाव ठिकाणा. बेलदाराचं तोंड त्याच्या बोलण्यानं उजळून गेलं. आधार लागल्यागत झालं आणि तो आपणहून खानाखुणा सांगू लागला, सरकार, लांबुडक्या नाकाची आहे बघा, घावळ रंगाची. आणि एक बोट नाचून तो म्हणाला,
हाय तशी शेलाटी. आणि गोपाळ हसून बोलला, शेलाटी का असतीया, मस्त गरगराय भरलीया, बघितलंस तर ओळखू यायची नाही. असं म्हणतासा? काय नजर लावून बघत राहशील? आणि पाटलांनी विचारलं, कोण र गोपाळ, कोण राधूबाई ही? सरकार, आपल्या गुणपाल मखदुमाकडं एक गडी होता बघा, रऊ जांभळ्या. त्या रऊ जांभळ्याचा कारभार आहे हो. ती बाई आता त्याच्याजवळ आहे बघा, खून पटली. काढून कुठली आणत्या, अशीच गळ्यात पडली झालं त्याच्या. पाटलांनी हुकूम सोडला, जावा आणा जावा बोलून त्याला. समद्यांना आज हुकूम सोडून पाटील बेलदाराला म्हणाले, मग काय बेलदार, बायको घेऊन जाणार आता? आशेनं आलोय मालक, आपल्या पायाजवळ येऊन बसलोय. आता तुम्हीच माझ्या तोंडाकडे बघा आणि काय करायचं ते करा. पाटलांनी हसून विचारलं, आर नांतीबाई आता काढून येणार? बेलदारानं उलट सवाल केला. आणि आमच्या जवळची नांतीबाई काढून नेली ती? लग्नाची बायको आहे सरकार, काय कुठनं पळून आणलेली नाही. मी माझं हक्काचं सोडावं सांगा की. सोड म्हणशील तर सोडतो आणि आलो तसं जातो परत. आगा, परत आता तिच्यात काय तुला फायदा आहे? तसंच आहे सरकार, फायदा आहेच की हो, हातावरचं पोट आमची. अहो, मी रोजी 4 आणे मिळवल तर ती 3 आणे तरी मिळविल की नाही? फायदाच नाही कसं म्हणतासा? बेलदाराचा हा हिशोब पाटलांना नवा वाटला. संसाराचा हा विचार ऐकून त्यांना कड आली आणि रऊ जांभळ्याला बोलवायला संधी बाहेर पडले. जांभळ्याची वाट बघता बघता सारी मंडळी तटस्थ बसून राहिली आणि थोड्याच वेळात जांभळ्या येऊन चावडीत हजर झाला. पाटील विचारू लागले, काय ग जांभळ्या, राधूबाईची काय भानगड आहे? काय भानगड? अरे मी तुला विचारतोय, तू मला विचारू नको. कुठली बाई आहे ती? लग्नाची बाईल आहे का तुझ्या? पाटील असे खडसावून विचारू लागले आणि मनात आडपडदा न ठेवता राऊ जांभळ्या बोलला, खरं सांगू का सरकार, रुपये 200 मोजल्यात बघा तिला. 200 रुपये मोजल्यात? कुठल्या बाजारासनं आणलंस का रे तिला? पाटील संतापले आणि खरी घडलेली गोष्ट राऊ सांगू लागला. तसंच झालं सरकार, ती अशीच एकानं आणलेली बाई आहे. पुढं आमचं संघष्टन जुळलं. होता होता आम्हाला ती भाकरी करून वाढू लागली. आम्ही एकत्र राहू लागलो. आता ज्यानं काढून आणली होती तो गप्प बसेना, वाद चालू झाला की. आणि मग र, आता ह्यो वाद मिटवायचा कसा? मग कसं मिटवलास? मग काय सांगितलं मगाशी, त्याला म्हटलं, बाबा ऐवज आहे हे तुझं खरं, 4 पैसे घे आणि मालकी सोड बघू. आणि मग र, मग काय, एकाचं ऋण काढलं, त्याच्या पदरात 200 रुपये आवळलं, त्याचा तो मोकळा झाला, आमचा आम्ही मोकळं झालो. तो बरा ग बसला. मग सरकार, तो असाच होता. सांगा म्हटलं तर नाव सांगतो, नागू पैलवानानं आणली होती ती बाईक. खरं सांगायचं म्हणजे तो असा गप बसायचा नाही. आमची हाडं काशीलाच जायची बघा. परत्यो पडला फरारी गडी, आज इथं तर उद्या तिथं. आशा तापून आलं आणि त्याचा पाय ठराण झाला की ते लागलं का डोंगर तुडवायला. मग ह्यो लोडणं घेऊन कुठे हिंडल, अशी ही सारी कथा आहे बघा. त्याची झाली आबाद, ती बाई बी झाली बेवर्षी, आम्ही होतो उपाशी. असा झाला सारा घोळ. आणि आता जरा सुराला लागले म्हणतासा. आणि एवढं सांगून त्यानं हळूच विचारलं, कुणीकडनं काय पत्ता लागला हो? आगा, तिचा दालला येऊन बसलाय की चावडीत. आणि बेलदारानं तोंड पुढं करून सांगितलं, बाबा माझी बायको ती घेऊन जायला आलोय. रऊ जांभळ्या येडबडल्यागत बघत राहिला आणि चटकन पाटलाला म्हणाला, सरकार, आता तुम्हीच न्याय तोडा, काय करू सांगा. पाटील म्हणाले, ती लग्नाची बायको तिचा दालला घेऊन जायला आलाय, मुकाट्यानं लावून द्यायला नको का तुला? झालं तेवढं रगड झालं, चोली लुगडं नेशिव आणि दे धाडून तिला. सरकार, 200 रुपये देऊन बसलोय की हो,
ते रिंदरी जरा फिटू द्या की. आगा, ते सांगून काय उपयोग? का रुपये द्यावस तू? ह्यो दाल्ला ऐकून घेईल का? मान हलवत बेलदार म्हणाला, छे छे, का ऐकून घ्यावं आम्ही? बायको एकाची, ऐकणार एक, घेणार एक. वा, काय कारभार! आम्ही आमच्या पदराला का खार लावून घ्यावी की काय? सांगा सरकार आता. एक घाव दोन तुकडे केल्यागत रऊ जांभळ्या म्हणाला, सरकार, त्यांचं बी राहू द्या, आमचं बी राहू द्या. मधनं कडांक पाडा. 200 तिथं 100 द्यायला सांगा. तेवढंच कानाला खडा लावून गप बसतो. 100 रुपये आला का ते जमा करून बायकोवर पाणी सोडतोय मी तयार आहे बघा. पाटलांनी विचारलं, हायस का तयार? 100 रुपये देत असाल तर हाय की तयार. बेलदाराकडं बघत पाटलांनी विचारलं, तुझं काय म्हणणं बाबा, देतोस का 100 रुपये? तेवढे ऐपत असती तर सरकार मग दुसरं लगीन केलं नसतं का मी? आणि मग आज पतूर जरी गप बसलो असतो का मी? तुमच्या पायाजवळ आलोय, आज धरून आलोय बघा. लाथाडा नाही तर जवळ करा, काय बी करा. ह्या उपर काय सांगू आणि मी? माझ्याजवळ काय एक पैसा बी खर्चायला इतकं नाही बघा. बेलदार पाटलाच्या तोंडाकडे आशेनं बघत राहिला आणि खदखद हसून पाटील म्हणाले, पैसा खर्चायची ताकद नाही म्हणतोस? सरकार, तुमच्या नावानं डाग घेऊन आलोय. आलायस का तरी उपयोग व्हावं. आणि पाटलांनी हुकूम सोडला, गोपाळ जा, ह्याच्या बायकोला चावडीत आण जा. गोपाळ निघून गेला आणि रऊ जांभळ्या फैलावर घेऊन पाटील त्याला शिव्या देत राहिले आणि जांभळ्या बिचारा मनात तळमळत राहिला. एक पै न देता हा गडी आता बायको घेऊन जाणार ह्या गोष्टीचा त्याला चटका बसला. पडू नये त्या फंदात आपण पडलो असा विचार मनात येत राहिला आणि थोड्या वेळातच राधाबाई आपल्या 2 पोरांना घेऊन चावडीत येऊन हजर झाली. तिच्याकडं बोट करून पाटलांनी बेलदाराला विचारलं, बाबा, हीच का तुझी बायको? पट्टी का ओळख? मान फिरवून बेलदार टकाटका बघत राहिला आणि मुंडे हलून पाटलाला म्हणाला, सरकार, दिलं तसदीबद्दल माफी असावी. आलो तसा निघून जातो. बघता बघता बेलदार उठून उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला, राम राम, येतो आता. आणि पायऱ्या उतरून तो एका चट खाली निघाला. तशी पाटलांनी हाक मारली आणि म्हटलं, काय झालं र, का निघालास? पुन्हा एकदा मागं फिरून बेलदार जवळ गेला आणि हळू आवाजात पाटलाला म्हणाला, सरकार, ही परवडायची नाही. का परवडायची नाही? नाही परवडायची. आगा, तुझीच बायको नव्हती? होय सरकार, माझीच बायको आहे. आणि मग साड्या हातानं का निघालास र? एखाद्या विचारी माणसागत तो सांगू लागला, मालक, मी काय हिशोबानं आलो होतो. काय हिशोबानं आला होतास? यावं, आपली बायको घेऊन जावं, मागलं सारं विसरून जावं. का तर मी 4 आडं मिळविल, ती 3 आडं मिळविल, तेवढं संसाराला होईल. एवढं बोलून तो थांबला. आणि पाटलाने विचारलं, आणि मग ती काय मिळवत नाही म्हणतोस का आता? आणि मोडत कशा पायी घालतोस? ती मिळवल हो, पर ते परवडायला नको का? ती 2 तहानी पोरं घेऊन आली संग म्हणजे कुठनं सांभाळू त्यासनी? 2 लेकरं झाल्यात तिला, राहू द्या सुखात इथंच, मी बघीन काय करायचं ते. असं म्हणून बेलदार मागं वळला आणि पाठ फिरून उभा राहिला. भोवती भर नजर टाकून म्हणाला, आणि हे गाढव आणि कुठे गेलं? का गेलं ते बी पळून? तर मित्रांनो, आजची हिशेब ही कथा इथे संपलेली आहे. उद्या आपण नवीन अशा एका छान कथेबरोबर भेटूयात. तोपर्यंत मी तुमचा इथेच निरोप घेते. तुमचे प्रेम आणि तुमचा लोभ आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. धन्यवाद.